आजपासून सिंधुदुर्ग किल्ल्यावर जाणारी किल्ले प्रवासी होडी वाहतूक बंद केली गेल्यानं पर्यटकांचा मोठा हिरमोड झालाय। कोकणातील समुद्रकिनारे पर्यटकांच्या विना आता ओस पडलेत। सिंधुदुर्ग किल्ला पाहण्यासाठी आलेले पर्यटक मालवण जेट्टीवर येऊन माघारी परततायत आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी। कोकणातील समुद्री जलपर्यटन जे आहे ते आजपासून 31 ऑगस्ट पर्यंत बंद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे पर्यटकांचा मोठा हिरमोड झालेला आहे। त्यासोबतच महाराष्ट्रातील एकमेव शिवराजेश्वर मंदिर सिंधुदुर्ग किल्ल्यावर आहे। या ठिकाणी भेट देण्यासाठी देशभरातील लाखो पर्यटक दरवर्षी सिंधुदुर्ग किल्ल्यावर येत असतात, मात्र त्यांचा देखील हिरमोड झालेला पाहायला मिळतो। याच जेटीवरून सिंधुदुर्ग किल्ल्यावर प्रवासी वाहतूक जी आहे ती केली जाते आणि त्यासाठीच या ठिकाणी मोठ्या संख्येने पर्यटक जे आहेत ते दाखल होताना पाहायला मिळतात। मात्र आजपासून पर्यटन बंद असल्यामुळेच या पर्यटकांचा हिरमोड झालेला पाहायला मिळत आहे। मोठ्या संख्येने पर्यटक मालवण जेटी परिसरात दाखल झालेले आहेत, मात्र पर्यटन बंद असल्यामुळे या पर्यटकांमध्ये कुठेतरी नाराजी आहे ती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत काही पर्यटक आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करूयात। सर, तुम्ही कुठून आलात आणि आजपासून पर्यटन बंद आहे, तर काय प्रतिक्रिया आपली? प्रथम माझं नाव हेमंत कडू, मी वाढवणवरून आलेलो आहे। पालघर जिल्हा तालुका डहाणू जिल्हा पालघर। पण आमची घोर निराशा झाली म्हणून आमचा निराशा झाली। तरी सरकारने आधी पूर्वसूचना दिली पाहिजे होती 7-8 दिवस अगोदर। आम्ही आमचा कामधंदा सोडून आलो, ते न सोडता आम्ही सर्व आमचा पैसा सर्व आमचा वाया गेलेला आहे। तर ह्याची पूर्वसूचना त्यांनी दिली असती आम्हाला, तर आम्ही म्हणजे 1-2 दिवस अगोदर तरी निघालो असतो न इकडनं आम्ही शिवाजी महाराजांचं दर्शन घेतलं असतं। तर ते आमच्या नशिबात नसेल का काय, पण हे फार मोठा पश्चाताप सारखा झालेला आहे आम्हाला आज येऊन इकडे। तर पर्यटकांचा हिरमोड झालेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरा पर्सन सुरेश सह सदाशिव लाड, एबीपी माझा, मालवण, सिंधुदुर्ग। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।